असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतगमय। ओम शांति शांति शांति। प्रतिमेला आताच माल्यार्पण झालेलं आहे। आपल्या विद्यालयाच्या प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वासनिक मॅडम यांचं स्वागत तिजोरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्यामध्ये कंजूशी करू नका। तसेच ज्येष्ठ शिक्षक तेलका पल्लीवार सरांचं स्वागत पेंदोर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्या। तसेच नागदेव सरांचं स्वागत लेडांगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वैद्य मॅडम यांचं स्वागत कायदे सर करतील अशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना त्यांची 135वी जयंती, त्याचप्रकारे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची सुद्धा 11 वासनिक मॅडम, तसेच ज्येष्ठ शिक्षक तेलका पल्लीवार सर आणि ज्येष्ठ शिक्षिका वैद्य मॅडम समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला होता। तर इतके चांगले विचार आणि कार्य महात्मा फुले यांचे होते आणि याच कार्याची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना आपलं गुरु मानले आणि त्यांचे जे कार्य जे होते ते पुढे नेण्याचं त्यांनी काम केलेलं होतं। बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र दिलेला होता। हे एक सामाजिक सुधारक, विचारवंत, कायदे पंडित सुद्धा होते। त्यांचं जे जन्म जे होतं ते एक सामान्य घरामध्ये झालेलं होतं, मध्य प्रदेश महू या ठिकाणी। जरी त्यांचा जन्म सामान्य घरात झालं तरी त्यांचे जे विचार होते हे मात्र विचार आणि कार्य हे असामान्य होते आणि याच कार्य आणि विचारामुळे ते जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेले होते। बाबासाहेबांचं जे बालपण होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे, अतिशय कठीण अशा परिस्थितीत बालपण गेलेलं होतं। त्यांना शाळेमध्ये सुद्धा
शिकण्यासाठी प्रायमरी शिक्षण घेताना त्यांना वेगळी अशी व्यवस्था करण्यात आलेली होती, बैठक व्यवस्था, कारण ते एक जातीचे अस्पृश्य होते. त्याचप्रमाणे त्यांना पाणी सुद्धा पिण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली होती. तरी सुद्धा बाबासाहेब हे यांनी हार मानली नाही आणि अथक परिश्रमाने त्यांनी पुढे शिक्षण घेऊन ते उच्च शिक्षित झाले. कोलंबिया, त्याचप्रकारे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नामांकित संस्थांमधून त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायद्यामध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी हासिल केलेली होती. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरेल, असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे त्यांना माहित होतं की आपल्या शिक्षणच हे आपली प्रगती, आपल्या समाजाची प्रगती आणि विकासाची प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी शिक्षणावर, ज्ञानावर भर दिलेलं होतं. ज्यावेळेस ते परदेशात शिकायला गेलेले होते बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेस सयाजी